श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 मार्च वार रविवार आणि या दिवशी आली आहे कामदा एकादशी. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हटले जाते. ही हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एकादशीच्या व्रताचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी सोडणे आवश्यक आहे. द्वादशी तिथीला सूर्योदयानंतरच व्रत सोडावे. सोमवारी म्हणजेच 30 मार्च रोजी सकाळी तुम्ही 6:14 पासून ते 7:09 दरम्यान उपवास हा सोडू शकतात. याच वेळेमध्ये जर तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. कामदा एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व पापे व वाईट शक्ती दूर होतात. हे व्रत व्यक्तीला आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान करते. हे व्रत व्यक्तीला जन्म मृत्यूच्या कधी न संपणाऱ्या चक्रातून मोक्ष मिळवण्यासाठी मदत करते. कामदा एकादशीचं व्रताचे पालन केल्याने निसंतान जोडप्यांना संतती प्राप्त होते. तसेच कामदा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेले सर्व पापापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच कामदा एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञासारख्या यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कामदा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, संकट तर दूर होणारच आहे, पण आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही. आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचे. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीचा व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये फुलं टाकायचे, तांदूळ टाकायचं आहे, थोडासा शेंदूर घालायचा आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. आता जर तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन, त्याचबरोबर पवित्र धागा, अक्षदा, फुले, तिळ, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. पिवळी फुलं तसेच पिवळी फळं ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायचे. सुपारी, नारळ या सर्व वस्तू अर्पण श्रीहरी विष्णूंना करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे पत्र. श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पत्र अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, एक तुळशीचं पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या मनातली इच्छा बोलून ते तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आपल्याकडं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. तसेच आपल्याला भगवान विष्णूंच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण हे
करायचं आहे। या दिवशी जागरण करायला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून व्रताचं पारण हे करायचं। अशा रीतीने आपल्याला पूजा विधी ही करून घ्यायची आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपण कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात। बाहेर दुपारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही। आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे। तर हा जो दिवा आपण घेणार आहे तो आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची। तसेच हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता करत आहोत, त्यामुळे आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे। पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप, मग तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे। अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटवर आपल्याला हळदने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे, कारण हळद ही श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिक आपण काढणार आहे त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला 2-2 रेषा ह्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या रेषा ज्या त्या स्वास्तिकच्या मर्यादा आहेत। स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं, माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं, म्हणूनच आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। आता ज्या प्लेटवर आपण हे हळदीने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं। आपल्याला थोडेसे पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। या उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे। पूजेचं जिथे साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज ही पिवळी मोहरी जी आहे ती भेटून जाणार आहे। आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं। तर काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून झाल्यानंतर ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। दिव्यामध्ये पिवळी मोहरी टाकल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे ही प्रार्थना ही करून घ्यायची आहे। किंवा मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना ही करून द्यायची आहे। एकादशीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं। एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या मुलांवर श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर होतात आणि त्यांची कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होत असतील। जर ते अभ्यास करत नसतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणारच आहे। म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असा एक दिवा जो आहे आवर्जून आपल्या देवघरामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी समोर लावायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।